मंडळी, असे व्हिडिओ बनवायचं म्हणलं कठीणच आहे बरं का. खूप मेहनत घ्यावी लागते असे व्हिडिओ बनवायचं, बोलायचं, ते बोलायला पण व्यवस्थित आलं पाहिजे. आपण बघायला आपल्याला भारी वाटतंय, पण व्हिडिओ करणं कठीणच आहे बरं का भरपूर. ते पर्व कॅमेरा जे हे करा ते करा, मला तर काय एवढं काही जमत नाही, पण तरी मी प्रयत्न करते बोलायचा करायचा. आणि स्टोरेज लई फुल होतं, त्यामुळे काय गोष्टी दाखवताच येत नाही मला, माहिती आहे का. हे बघा कढीपत्ता टोमॅटो गावावरून आणले, ते रात्री पूर्ण ते साफ करून पिशवीमध्ये जर कढीपत्ता तुम्ही साफ करून ठेवला ना, तो महिना येतो. हे बघा रामफळ पण गावचं आहे आमच्या झाडाचं. हे बघा मुळे पण आणलेत, लिंब आणले, चिंच आणलेत, भरपूर काय आणले गावावरून. हे बघा अक्षरशः मला 1-1.5 तास यायला सगळं साफ करून ठेवायला. एवढ्या त्यांनी मेथी आणली का नाही, बघा केवढी आमच्या रानातली मेथी. त्यातली एवढी दिसायला एवढी मेथी आहे, पण त्यातली अर्धीच फक्त निघालं, अर्धा कचराच निघाला त्याचा. हे बघा चिंचेला बघून पाणी सुटलं का नाही. चिंच म्हटलं की सगळ्यांची आवडती, तोंडाला पाणी आपोआप सुटतं, न खाता सुद्धा सुटतं पाणी. एवढं छान वाटतं ना चिंच खाल्लं की. पण सध्या कसं काय ना पित्त होतं, काय ना परत डाळीमध्ये ह्याला टाकलं की चिंचेचा वापर खूप छान होतो. चिंचेमध्ये सी विटॅमिन असतं. आणि हे बघा बघितलं केवढी मेथीची भाजी रे बाबा. ते साफ करून वैताग आला मला नुसता. कधी संपेन असं झालं होतं, माहिती आहे का. सगळे रात्रीची वेळ होती, सगळे आपल्या TV बघत पडले होते आणि मी माझी एकटी भाजी निवडत बसली होती. हे बघा एवढा भरून आणला त्यांनी, पण त्यातले अर्धेच निघालं आणि अर्धा पूर्ण कचराच निघाला त्यातनं. पण आपल्या शेतातली, आपल्या रानातली आपली भाजी, आपल्या घरची भाजी म्हटलं जरा हुरूपच वाटतो खायला. मेथीची भाजी ताजी आता कुठे आहे भेटायला एवढी ताजी, सगळं केमिकलवरचं. मग त्यामुळे आपल्या भाज्या अशा म्हणजे आणलेल्या बिना केमिकलच्या फेकून देऊ वाटत नाही. व आपण असं साफ करून आम्ही फ्रीजमध्ये ठेवतो. बघ माझा हात कसा झाला साफ करून. बाय. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ.